नमस्कार मंडळी, मी सिद्धाली एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। तुम्ही जर माझं चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर नक्की सबस्क्राइब करा, तसेच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आज आम्ही कुडाळवरून निघालो आहोत नरसोबाच्या वाडीला। नरसोबाची वाडी कुडाळपासून 180 किलोमीटर अंतरावर आहे। इथे पोचायला जवळजवळ 4.5 तास लागतात। कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात श्री क्षेत्र नृसिंहवाडी हे मंदिर आहे। नरसोबाची वाडी कोल्हापूरपासून 45 किलोमीटर अंतरावर आहे। येथे पोहोचण्यासाठी सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे सांगली। कोल्हापूर तसेच सांगलीवरून येथे बसेस येतात। कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या संगमावर हे मंदिर वसलेले आहे। श्री दत्तात्रेयांचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांची ही तपोभूमी आणि कर्मभूमी आहे। हे एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे। आता आम्ही पोहोचलो आहोत मंदिराच्या आवारात। इथे बरीचशी दुकाने आहेत। येथील बासुंदी तसेच पेढे प्रसिद्ध आहेत। श्री नृसिंह सरस्वतींच्या वास्तव्यामुळे या ठिकाणाला नरसोबाची वाडी हे नाव मिळाले। श्री नृसिंह सरस्वती स्वामी यांनी येथे 12 वर्षे तपश्चर्या केली। इतिहासामधील संदर्भाप्रमाणे विजापूरच्या आदिलशहाच्या मुलीला अंधत्व आलं होतं। तिची दृष्टी परत यावी म्हणून प्रार्थना केली होती। त्याला सकारात्मक फळ मिळाल्यामुळे त्याने या मंदिराचे बांधकाम करून दिले। त्यामुळेच या मंदिराला कळस नाहीये। श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतर अनेक महान विभूतींनी येथे वास्तव्य केले। मंदिराच्या मागच्या बाजूस अन्नपूर्णा देवीचे मंदिर आहे। औदुंबर वृक्षाखाली अन्नपूर्णा देवीची व मनोहर पादुकांची स्थापना केली आहे। श्री नृसिंह सरस्वतींनी आपण येथे वास करू अशी ग्वाही भक्तांना दिली आणि गाणगापुरी प्रस्थान केले। पहाटे 3 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत भाविक येथे दर्शनासाठी येतात। येथे दुपारी आणि रात्री महाप्रसाद सुद्धा असतो। हे मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराजवळून वाहणारी कृष्णा नदी उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे वाहते। मंदिराचा गाभारा छोटा असून बाजूला चांदीचा पत्रा आहे। त्यावर वरच्या बाजूला नृसिंह सरस्वतींची प्रतिमा आहे। या मंदिरात श्री दत्त महाराजांच्या पादुका आहेत। मंदिराच्या एका बाजूला उत्तरद्वार तर दुसऱ्या बाजूला दक्षिण द्वार आहे। आता आपण जाणून घेऊया दक्षिण द्वार सोहळ्याविषयी। पावसाळ्यात महापूर आल्यावर नदीच्या पाण्याची पातळी वाढून पाणी मंदिरात येते। यावेळी मुख्य मंदिराच्या उत्तरद्वारातून कृष्णा नदीचे पाणी मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करते आणि श्रींच्या पादुकांना स्पर्श करून दक्षिण द्वारातून बाहेर येते। याला दक्षिण द्वार सोहळा असे म्हणतात। या सोहळ्याला विशेष महत्त्व आहे। या पाण्यामध्ये स्नान करणे पवित्र मानले जाते। या सोहळ्यासाठी सर्व भाविक वाट बघत असतात। दरवर्षी लाखोच्या संख्येने दत्तभक्त या मंदिराला भेट देतात। मंदिराच्या आवारात भक्तनिवास आहे, तसेच जवळपास बरेच यात्री निवास आहेत। त्यामुळे येणाऱ्या भाविकांची गैरसोय होत नाही। अशा प्रकारे दर्शन घेऊन आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला। या मंदिराला एकदा नक्की भेट द्या। गरुडेश्वर येथील दत्त मंदिराचा व्हिडिओसुद्धा मी शेअर केला आहे। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअरसुद्धा करा।